रामकृष्ण रूप I
वाटे उभे करिता
बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता नीर कापे, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासोग्रासी, विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तोची एक सोसी, नभे वैराग्य सोपारे, मज बोलतान वाटे खरे, तुका म्हणे करुणी दावी, तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी, नभे वैराग्य सोपारे, मज बोलतान वाटे खरे विठ्ठल.
अपार अमुका पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन साधू चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। मंगल भावन मंगल रवऊ सो दशरथ आलीर बिहारी। सिया राममय सब जग जानी। करहु प्रणाम जोरी जुग पानी। पवन तनय भक्तन हितकारी। हृदय विराजत आवर बिहारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम। कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम। विठाला विठाला बोलता वाटे सोपे। करणी करिता किंवा करता टिरकापे। नव्हे वैराग्य सोपारे। मज बोलता न वाटे खरे। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबा राय यांचा हा 4 कडव्याचा वैराग्यशील महात्म्यांच्या साठी जगद्गुरु तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये किती आदर आहे तो आदर व्यक्त करणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल मागे आपण जे ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी सांगितला होता ते 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन केलं। त्याच्यामध्ये हे वरचं पण करायचं। त्यामध्ये हे जे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले होते। अभयम सत्वशं शुद्धिर्ज्ञान वियोग व्यवस्थिती। दानम दमश्यज्ञाध्यायस्तप आजवम। अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैषणम। दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम। तेज क्षमा धुति शौच मद्रोहो नातिमानिता। भवन्ति संपदम दैवी उच्चभारत। असे हे 26 गुण दैवी संपत्तीचे। ह्या सगळ्या 26 गुणांची सुमन माळा एक हार करायचा। जसं आता माझ्या गळ्यामध्ये यांनी काय घातला हार घातला। मी पुन्हा कोणाच्या नारदांच्या गळ्यामध्ये घातला तसा तो नारदांचाच हार। इथे आम्ही उभे आहोत ही नारदांचीच गादी आहे। नंतर हे नारद आहे त्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे सतत। फार मोठी सेवा असते। हा जसा हार आहे तसा हा 26 गुणांचा हार आहे। त्याच्यामध्ये अहिंसा समता तुष्टी शांती क्षमा दया या सगळ्या गोष्टी आहेत। आणि त्या गोष्टी आपण विस्तृत रीतीने सांगितलेल्या पण आहेत आणि तुमच्या लक्षात सुद्धा असतील। असे हे 26 गुणांची हे 26 गुलाबांच्या काय आहे माळ आहे सद्गुणांची माळ। आणि ही गुणांची माळ कुणाच्या गळ्यात घालावी म्हणून ही मुक्तिरूपी कन्या म्हणते।
ही मुक्तिरूपी कन्याच्या हातात आहे. हे गुणकुसुमांची माळा घेऊन ते मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसी तजे. ही मुक्ती बाळा ही गुणकुसुमांची माळा घेऊन निघालेली आहे. आणि मला एखादा असा वैराग्यशील महात्मा पुरुष मिळेल का की त्याच्याच गळ्यामध्ये ही घालायला पाहिजे, त्याच्याच गळ्यामध्ये घालण्याची काय आहे, त्यांचीच ही पात्रता आहे. म्हणून या अभंगावर कीर्तन करणं एवढं सोपं नाही. कुणाला असं वाटेल वा या अभंगावर कीर्तन करायची लायकी आहे का? लायकी नाही, लायकी नाही. जरी लायकी नसली तरी सुद्धा, जसं आता हिमालय पर्वत आहे, काय म्हणतात त्याला, ती भगवंताची विभूती आहे. स्थावराणाम हिमालय. हिमालय पर्वतावर पूर्णपणे पायी पायी फिरू शकत नाही, ती आपली लायकी नाही. पण हिमालयाचं स्तवन करणं, हिमालयाचं दर्शन करणं ही तर लायकी आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल. तसं आता माउंट आबू म्हणतात, फार उंच आहे, तिथं जायची आपली लायकी नाही. पण त्याचं वर्णन करायची, त्याचं वर्णन करायची तर लायकी आहे की नाही? सूर्याच्या मांडीला मांडील लावून बसायची आपली लायकी आहे का? लायकी नाही. पण सूर्याला नमस्कार करायचं, सूर्याला आरती करायची, अर्घ्य द्यायचं, एवढी तर लायकी आहे की नाही? त्याप्रमाणे हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये बसणाऱ्याची लायकी फार मोठी, एवढी सोपं नाही. महाराज जे महाराज सांगतात की नव्हे वैराग्य सुपारी, एवढं ते सोपं नाही. पण त्या महाराजांनी जो लिहिलेला अभंग आहे तो अत्यंत दिव्य आहे, सूर्यासारखा अत्यंत प्रकाशित आहे, त्रिभुवनामध्ये ज्याचा प्रकाश आहे. आणि या अभंगामध्ये विषय कोणताच नाही, फक्त एकच विषय, वैराग्य, एकच शब्द आहे. बाकी इकडं तिकडं कुठेही फाटे फेटे फुटलेले नाही, काही नाही, काही नाही. म्हणून आज आपल्याला काय करायचं, फक्त काय ऐकायचंय, वैराग्य. विठ्ठल विठ्ठल. काय वय हे एवढं अवघड आहे, त्याची काय व्याख्या आहे? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? आता ऐकून घ्या. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत वस्तूच्या इच्छेचा त्याग, या नाव वैराग्य. ही वैराग्याची काय आहे व्याख्या? या ठिकाणी इहलोकामध्ये असलेले जेवढे काही गोष्टी असतील, जेवढे भोग असतील, जेवढे पंचविषयाचे भोग, जे जे तुम्हाला दिसत असेल, इथून तर ब्रह्मलोकापर्यंत वस्तूच्या इच्छेचा त्याग. वस्तूचा त्याग नाही, वस्तूचा त्याग करणं वेगळी गोष्ट आहे, पण त्याची इच्छाच अंतःकरणामध्ये नाही झाली पाहिजे, याला वैराग्य म्हणतात. मग आता सांगा, या कप्प्यात बसणाऱ्याची लायकी कोण असा एखादा श्रेष्ठ महात्मा असेल? म्हणून तुकोबाराचे शब्द आहेत की करी करिता टिरकाते. नुसत्या बोलायच्या गोष्टी असतात, प्रत्यक्षात करणं एवढं सोपं नाही महाराज. प्रत्यक्षात माणसाला त्या ठिकाणी वैराग्य कशाला म्हणतात, त्याप्रमाणे वर्तन करणं एवढी ती सोपी गोष्ट नाही. विठ्ठल विठ्ठल. चिरंजीव पदामध्ये पुन्हा वैराग्याची व्याख्या आलेली. भोगेच्छा विषयक हेतो सांडी सकळीक, प्रारब्धे प्राप्त होता देख, तेथो निष्ठंकांग काढी. आता ही जी ओवी आहे, या ओवीमध्ये कोण बसणार आहे? सामान्य गोष्ट आहे. भोगेच्छा विषयक, भोगेच्छे इच्छा हे तर टाकायची, पण एखादा भोग प्रारब्धानं प्राप्त झाला तरी सुद्धा तिथून अंग बाजूला काढायचं. प्रारब्धे प्राप्त होता देख, तेथो निष्ठंकांग काढी. मागे मी कुठेतरी एकदा सांगितलं होतं की प्रातस्मरणीय वैकुंठवासी दांडेकर मामा हे प्राचार्य होते आणि या वारकरी संप्रदायाचे ते आधारयू आहे.
असं कोणी वारकरी संप्रदायाचा माणूस नाही जो त्यांना ओळखत नाही, असं कोणीच नाही. आणि फार विद्वान होते, प्राचार्य होते, इंग्लिशमध्ये सुद्धा कीर्तन प्रवचन करू शकत होते, इतके बुद्धिमान होते. आणि त्यांच्या तारुण्यामध्ये, त्यांच्या सद्गुरूच्या सेवेमध्ये ते रत होते. आणि सद्गुरूंनी सांगितलं की आता मी या ठिकाणी देह ठेवणार आहे, माझं शरीर थकलेलं आहे. ही कोण चालवणार आहे परंपरा? ती ब्रह्मचारी गादी आहे ना, ब्रह्मचारी गादी आहे. ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करणं म्हणजे धार दिलेल्या तलवारीहून अनवाणी चालण्यासारखं. शुरस्य धारा निशिता दुरत्या पथस्तत्कवयो वदंती, असं उपनिषदामध्ये आलेलं बघा. धार दिलेल्या तलवारीवरून अनवाणी चालायचं, इतकं खतरनाक तो ब्रह्मचर्य आश्रम आहे. आणि मामांनी सांगितलं, दांडेकर मामांनी सांगितलं की मी हे चालवणार आहे, तुमचा वसा चालवणार आहे. तर त्यांनीच सांगितलं, म्हणजे तुझ्याकडून हे शक्य होणार नाही. एक तर तू दिसायला सुंदर आहे, तारुण्य आहे, पुन्हा चांगल्या पदावर आहे, पगार चांगला आहे, घराणं चांगलं आहे, तुझं घरातले लोक लग्न केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही काही चिंता करू नका महाराज, मी तुमची परंपरा चालवतो. बोल बोलता वाटे सोपे, अशा रिकाम्या गप्पा माणूस करू शकतो, पण प्रत्यक्ष फार कठीण गोष्ट आहे. आणि मग ज्या वेळेला ते त्यांनी ठरवलं, ते सगळं झालं, पक्क लागलं. मग घटना अशी घडली की एक ब्राह्मण मनुष्य, त्याच्याकडे एक कन्या होती, खूप सुंदर होती, अत्यंत रूपवान, अत्यंत गुणवान, इतकी सुंदर होती. सूर्याला म्हणायचं उगू नको, चंद्राला म्हणायचं लपू मावळू नको, इतकी. आली ध्यानात का नाही? इतकी रूपवान. आणि ती कन्या, त्याला ब्राह्मणाला स्वप्न पडलं की तुझी ही कन्या मामासाहेब दांडेकरांना दे. हे कोणी सांगितलं? पांडुरंगानं सांगितलं. विठ्ठलानं स्वप्नात जाऊन त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुझी ही मुलगी, हिच्यासाठी योग्य वर जर कोणी असेल तर सोनोपंत दांडेकरांना देऊन टाक. आणि मग तो आला, महाराज त्यांचे पाया पडला. भावी ते जावई होणारे अशा हिशोबाने, पण सुरुवातीला तर एक महात्मा पुरुष म्हणून दर्शन केलं आणि घटना घडलेली सांगितली. मला असं स्वप्न पडलेलं आहे की माझी ही जी उपवर झालेली कन्या आहे, कन्याबरोबरच होती. आता मला सांगा, अशा कन्येला पाहिल्यावर कोणाचं मन पगळणार नाही? सांगा कोण आहे महाराज? काही सामान्य गोष्ट आहे का ही? मला सांगितलं की विठ्ठल स्वप्नात येऊन म्हणले की ही कन्या सोनपंतांना दे. तर ते झोपलेले होते, थोडे तासे उठून उभे राहिले आणि सांगितलं, नीट ऐका म्हणे, विठ्ठलानं तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं ही कन्या याला द्या, पण मला समोर येऊन जरी सांगितलं तरी मी करणार नाही. याला म्हणायचं वैराग्य. विठ्ठल म्हणजे प्रारब्धे प्राप्त होता देख, प्रारब्धानं मिळालं तरी सुद्धा तेथोनी निष्ठंक अंग काढी, याला म्हणायचं वैराग्य. म्हणून वैराग्यासाठी काही काही अशा गोष्टी आलेल्या आहेत महाराज, खूप सुंदर गोष्टी. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य. हे जे वैराग्य आहे महाराज, हे आत्मलाभासाठी आहे. हे मोठं भाग्याची गोष्ट आहे ज्याच्याकडे वैराग्य असेल ते. येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होतो. म्हणून या वैराग्याच्या बाबतीमध्ये गीतेमध्ये सुद्धा ठिकठिकाणी उल्लेख आलेला आहे. आता इथे काही महिलांच्या गीतापाठ आहे, त्यांना माहिती असेल की कुठे कुठे वैराग्याचे शब्द आलेले आहेत. हो, आलेले आहेत गीतेमध्ये. ज्यावेळेला 6व्या अध्यायामध्ये प्रश्न केला अर्जुनानं की प्रभो चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. देवा, हे मन फार चंचल आहे,
चंचलम ही मन कृष्ण प्रमाथ प्रमथन करणार, फार खाटी आहे, हो बलवान आहे. याचा निग्रह कसा करायचा, याला कसं आकलन धरायचं. अहो एखाद्याला वाहता वारा एखाद्या वाघूरमध्ये साठवता येईल, पण मनाला हातात घेणं, मनाला ताब्यात ठेवणं मोठी कठीण गोष्ट. 2 घंटे मन कीर्तनात राहत नाही. इथं सुद्धा टिवल्या बावल्या करतं, कोणी मोबाईलच काढी. म्हणजे कीर्तनकाराची बडबड कीर्तनकार करते ना, त्यांनी घेतलेलं युक्त टाळकरी लोकांनी आणि इथं सुद्धा माणसं नीट राहत नाही. असं काहीतरी माणसं काही लक्ष देत नाही. एवढं सोपं नाही महाराज मनाला ताबा घेणं. आणि भगवंताला अर्जुन म्हणतायत की हे कसं करावं. प्रमाथी वलदृढम तस्याहम निग्रहम मने वायोरिव सुदुष्करम. भगवंतानी उत्तर दिलं, तुझी गोष्ट बरोबर आहे अर्जुना, पण असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हो, काय सांगितलं, ही गोष्ट जरी कठीण असली मनाला ताब्यात घेणं, तरी पण अभ्यासानं आणि वैराग्यानं. म्हणजे वैराग्याचं स्थान तुम्हाला सांगायचं आहे की वैराग्यानं या गोष्टी. वैराग्य म्हणजे सोप्या भाषेत त्याचा अजून एक अर्थ आहे, वैराग्य म्हणजे त्याग. वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन वैराग्य तो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. सोपी व्याख्या थोडक्यात. भक्तीची, वैराग्याची, ज्ञानाची थोडक्यात व्याख्या काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, स्वीट बट शॉर्ट बट थोडक्यात. वैराग्य तो त्याग. ते आमच्या 8वी 10वीला काहीतरी एक प्रश्न आला होता बघा, व्याख्या कर. ते स्टो, ते अगोदर स्टो होते ना, त्याच्यावर लिहा, एक 5-10 ओळी लिहा, असं प्रश्न होता. त्या एका आमच्या मित्राने लिहिलं, पंप मारला की रॉकेल बाहेरून, काळी लावली की भडका. झाली व्याख्या, स्टोची व्याख्या. तसं वैराग्य, वैराग्य म्हणजे काय. वैराग्य तो त्याग. त्याग. आणि ह्या त्यागानं, अभ्यासानं फार निग्रह करायला कठीण असलेलं मन आपल्याला आटोक्यात घेता येतं, असं भगवंताने सांगितलेलं आहे. घाबरू नको, काम होणार आहे ते. मन जरी चपळ असलं तरी वैराग्यानं होतं, ही एक गोष्ट आहे. 13व्या अध्यायात आलेले इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्य. हे इंद्रियाचे भोग जे आहेत, पंचविषयाचे भोग, हे जे घेण्याकरता इंद्रिय धाव घेत असतात, त्याच्यामध्ये त्याला दोष बघण्याची दृष्टी, जन्म मृत्यू जरा व्याधीकडे बघायचं, आणि ते सगळं वैराग्याने होतं, हेही सांगितलेलं आहे. 18व्या अध्यायात एक श्लोक आहे, विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाशिता. असं एक श्लोक आहे बघा. विविक्त सेवी लघ्वासी म्हणजे माणसाच्या ठिकाणी एकांतवासाचं सेवन करणं, छान वातावरणामध्ये राहणं, युक्ताहार करणं. विविक्त सेवी, युक्ताहार हे करणं. यत वाक्काय मानसः, आणि ध्यान योग, ध्यान करणं, ध्यान योग परो नित्यम वैराग्य समुपाशित. वैराग्य पाहिजे. म्हणजे या वैराग्याचं एवढं महत्त्व आहे. आता आणखी तुम्हाला थोडंसं सांगतो. आपल्याकडे काय किती किती योग सांगितले जातात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांग योग, हे सगळे योग आपण सांगतो की नाही, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनांमधून सांगत असतो. प्रत्येक योग तुम्हाला जर त्या ठिकाणी सक्सेस करायचे असतील, सक्सेस म्हणजे त्याला मराठी शब्द काय, सफल, यशस्वी करायचे असतील, तर प्रत्येक योगामध्ये वैराग्य पाहिजे. असं वैराग्याचं फार मोठं स्थान आहे. कोणत्याही योगामध्ये तुम्ही असू द्या,
भक्तियोगी असेल तरी वैराग्य लागतं, ज्ञानयोगामध्ये वैराग्य लागतं, अष्टांग योगात वैराग्य लागतं, कर्मयोगानं भगवंताची प्राप्ती करायची असली तरीसुद्धा काय लागतं? वैराग्य लागतं. म्हणजे वैराग्य कसं आहे? एसेन्शियल पार्ट ऑफ पारमार्थ आहे की नाही? विठाला विठाला पण हे सगळं बोलण्यापुरतं आपण बोलू शकतो. जव्वरी तव्वरी वैराग्याच्या गोष्टी, असं जव्वरी तव्वरी हे अभंग ज्ञानोबा राहायचं. त्याची सुरुवात इथून आहे. जव्वरी तव्वरी जंबूक करी गर्जना, जवत्या पंचानना देखे नाही बाप. जंबूक म्हणजे कोला. कोला कोला असा आळला करत असतो. कोला पाहिला तुम्ही? पाहिला कोला? लय हुशार. पक्षात काऊ, माणसात न्हाऊ. इथं कोणी असलं तर सोडून बघ. हे फार हुशार असतात. हो. अर्थात हा विनोदाचा भाग आहे. हे काही काही म्हणी पडलेले आहेत. आता आम्ही मारवाडी होतो, आम्ही किती देणगी देत लोक चिकट मारवाडीच म्हणतात. त्याच्यात काय बदल होणार आहे का सांगा? कधी कधी राग वाटतं पावतीच फाडू नये. काय करणार मग? आता नाव बदलणं एवढं सोपं नसतं. हे जे असतं पक्षात जसा कावळा हुशार आहे, पण नाऊ म्हणजे हे न्हावी समाज का हुशार असतो? कारण त्यांचा अनुभव दांडगा असतो. त्यांच्याकडे बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची लोक येत असतात आणि ते असं गपचूप कटिंग करत नाही. ते चौकशी करतात कुठले काय. म्हणजे अनेक लोकांचे अनेक अनुभव त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? हुशार म्हटले. तसं याच्यामध्ये पशुमध्ये कोण आहे? कोल्हा. कोल्हा अत्यंत चतुर. कोल्हा फार चतुर आहे, फार हुशार आहे. आणि तो एक आवाज करत असतो कोल्हा. असं अरण्यात असताना आवाज करत असतो. पण ज्ञानोबा म्हणतात जव्वरी तव्वरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखील. पंचानन म्हणजे कोण? सिंह. जर का त्यानं सिंहाला पाहिलं तर त्या कोलाची फाटत असते. हे मी सांगत नाही, तुकोबाराने सांगितलंय की करणी करिता. त्याच्यात जो शब्द आलेला ना त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, कोल्याची फाटून. कारण अशी बडबड माणसं बरेच करतात, पण कोल्याचे हातपाय डिले होऊन जातात, त्याला परसकट लागते. तुम्ही कधी पाहिलं का? कोल्ह्याने जर सिंहाला पाहिलं तर कोल्याचे असे हाल होतात. हे मी पाहिल्याशिवाय थोडं सांगू राहिलो. तुम्ही म्हणताल काही गप्पा हाणून राहिले राव, चला माझ्या बरोबर. चल काय विठाल विठाल. बरं, आता वानर किती पराक्रमी प्राणी. वानर किती मजबूत असतो. वानर असं ह्या झाडून त्यावर धनाधन उड्या मारतो. पण वानरानं जर सिंहाला पाहिलं, झाडावर वानर असलं जर त्याला खाली सिंह आला, सिंहाला जर पाहिलं तर सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. त्याचे हातपाय असे गळून जातात, तोंडाला कोरड पडतं आणि ते असं पटकन खाली पडतं. इतकं मजबूत वानर, पण ते खाली पडतं. खोटं समजू नका बरं का, मी प्रत्यक्ष दाखवू शकतो मला या गोष्टी, कारण हे ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. म्हणून तोपर्यंतच कोल्याची बडबड असते. कुठपर्यंत? जवत्या पंचानना देखे नाही बाप, जव्वरी तव्वरी मैत्रत्व संवाद, जव अर्थेशी गाठ झाली नाही बाप. मैत्री तोपर्यंत चालते, आमचा लय जीवलग मित्र आहे, ये मेरा जॉली फ्रेंड आहे, लय दोस्ती राव आमची, कुठं बी बरोबरच. फक्त दोस्तानी याला 25,000 मागायचे बस. माझं एक काम करतो का, मला 25,000ची गरज. मग कळती मैत्री खरी का खोटी. हे मित्र आपदकाल परीख विचारी, असं ते रामायणामध्ये उल्लेख आहे
की आपत्ती कालामध्ये मित्रत्व कळत असतं. जौवरी तैवरी मैत्रत्व संवाद, जौवरी तौवरी युद्धाच्या गोष्टी, जो परमायचा पूत देखिला नाही बाप. युद्धाच्या डेंग्या माणूस मारू शकतो, मी असं करीन आणि तसं करी, पण जोपर्यंत परशुरामजीला पाहिलं नाही, हो त्या जनकनगरीमध्ये सुद्धा सगळे राजे असे बढाया मारत होते त्या धनुर्भंगाच्या वेळेला. काही गप्पा हाणायचे, अरे काय याला आम्ही शिता नेऊन देऊ का, धनुष्य मोडलं म्हणून लई मोठी गोष्ट केली का, याला म्हणून नेऊनच दाखव. याला म्हणजे कोणाला, रामाला. अशा गप्पा करत होते ते सगळे राजे लोक. तुम्हाला पाहायचं असेल तर रामचरितमानसमध्ये बघा त्या गप्पा आहे का नाही, ते कोण कोण काय काय बोलत होते. असे मोठ्या मोठ्याने गर्जना करायला लागले, हिम्मत आहे त्याने इथून जाऊन दाखवाव, जनक राजाला सुद्धा आम्ही बंदिस्त करून टाकू, पण याला सीता कोणत्याही हालतीमध्ये नेऊ देणार नाही, असे ते बोलत होते. आणि ज्यावेळेला परशुरामजी आले महाराज, जौवरी तवरी युद्धाच्या गोष्टी, जो परमायचा पूत देखिला नाही बाप. जोपर्यंत परशुरामजीचा नुसता प्रवेश व्हायचा उशीर, ते फडशान ते पाहिलं असे थर 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 कापे असे कापायला लागले ते असे सगळे. एक दोन राजाची तर पिवळी झाली, इतका धाक इतका धरारा त्यांचा. कोणाचा, परशुराम. परशुरामजीनं काही म्हणले नाही त्यांना. परशुरामजीच्या डोक्यात वेगळंच होतं की धनुष्य कोणी मोडलं. ते असे चिगुरमुगुर राजाला काही समजतच नव्हतं, त्यांचा डोक्यात विषय होता धनुष्य कोणी मोडलं, म्हणून ते नुसते असे असे पाहत चालले. पण ज्या राजाकडे पाहिलं ते असं पटकन उठायचं, चिमणराव कापसे आपलं नाव सांगायचं, मी अमुक अमुक, सगळे आडनाव सांगायचे, बापाचे नाव सांगायला लागले, असे करायला लागले. आता का, आता कुठे गेले तुमच्या गप्पा. जो परमायचा पूत देखिला नाही बाप, जौवरी तवरी समुद्र करी गर्जना, जो त्या अगस्ती ब्राह्मणा देखे नाही बाप. ज्ञानोबाला सांगतात समुद्राच्या जेवढा खळखळाट आहे ना, लोक घाबरतात त्या समुद्राला. पण समुद्राचा जोर कुठपर्यंत, जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणाला बघत नाही तोपर्यंत अगस्तीनं समुद्राला काय केलं होतं. म्हणून तर वीर सावकारांची जी कविता आहे ना, नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, ही कविता आहे बघा ती. आणि ते सावरकार काय म्हणतात त्या समुद्राला, ते फेस येऊ लागला ना, आता ते खळखळाटीमध्ये फेस यायचा. या फेन मिसे हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी आयसा, कठीण हे अगस्तीसा तारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला. अगस्ती मुनीला सांगल म्हणजे जास्त लाडात आला तर, कोणाला म्हणे समुद्रात जास्त लाडात यायचं नाही. तुला माहिती का अगस्ती मुनी काय, अगस्ती मुनी प्याले होते. मग त्यांच्या लघुशंकेतून पुन्हा तो बाहेर आला, म्हणून त्याचं चव कशी आहे, खारट. लघवीची चव कशी असते, काही विचार राहिला, काही विचार राहिले असं ते. त्याच्यामुळे ते समुद्र खारं झालं. पण त्या लिलेमागं थोडं मीठ पाहिजे होतं ना आपल्याला. मिठाशिवाय आपलं जेवण कसं, म्हणजे मिठाची निर्मिती करायची होती म्हणून तो प्रयोग झाला. काही काही ज्या घटना घडलेल्या आणि त्याच्यामध्ये अशा निर्मिती झाल्या. जर आपल्या जेवणात मीठ नसतं काय, एवढंसं कमी पडलं तर आपण किती तडतड उड्या मारतो. म्हणून अगस्ती ब्राह्मण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत समुद्राच्या गर्जा नाही. जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जो सुंदर वनिता दृष्टी देखे नाही बाप. तोपर्यंत मनुष्य वैराग्याच्या गोष्टी करील जोपर्यंत सुंदर स्त्री डोळ्यानं दिसत नाही. वनिता म्हणजे स्त्री, तोपर्यंत गोष्टी करील. अरे ज्यानी स्त्रीला पाहिलं नाही तो सुद्धा स्त्रीला पाहून भुलून गेला.
त्या विभांडक मुनीचा जो मुलगा होता ना शृंगी, त्यानं स्त्री पाहिलीच नव्हती, स्त्री पाहिलीच नव्हती, आणि त्याला त्या यज्ञाला आणायचं होतं, पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये, कारण तो त्याचा अधिकारी होता, त्यालाच ते जमत होतं सगळं. मग कसं काय करायचं म्हणून त्याला अप्सरा पाठवल्या भुलवण्यासाठी. पहिल्या दिवशी तर त्याने स्त्री पाहिली नाही म्हणून तो घाबरला, आणि त्यांना पाहून तो पळून गेला. त्या अप्सराला पाहून, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा वगैरे यांना पाहून तो घाबरला आणि पळून गेला. ते मग त्या अप्सरा म्हणल्या आपला कार्यक्रम तर फेल गेला. नाही म्हणले, अजून एकदा ट्राय करायचं, वन्स मोर. मग संध्याकाळी ते विभांडक मुनी आले, तर त्यांना सांगितलं म्हणे कोणतरी असं आलं होतं बुवा, असे दिसत होते, असे लांब लांब केस होते, इथं काही काढले होते, राऊंड असे करीत होते, असं सांगितलं. अरे असं नाही करायला पाहिजे. कोणी अतिथी आलं तर अतिथी देवो भव, त्यांना या बसा पाणी घ्या म्हणायला पाहिजे, आपला धर्म आहे. त्या पोराने ठेवलं ध्यानात. आणि यांचा दुसरा प्रयोग अप्सरेचा, परत एकदा म्हणले, एकदा अजून एकदा ट्राय करा. आय विल ट्राय, करून घ्या म्हणले, एकदा ट्राय. आले ते अप्सरा पुन्हा आल्यानंतर मग याने आदर केला, बसले. मग त्या अप्सरानं त्याला बोलवलं, स्त्री काय आहे ही सगळी त्याला माहिती देऊन टाकली त्या शृंगी ऋषीला. ते शृंगी ऋषी इतकं त्याच्या डोक्यामध्ये ते बसून गेलं महाराज, की ते आपल्या बापाला विसरलं, आपलं ब्रह्मचर्य आश्रमाचा संकल्प आहे त्यालाही विसरला. नाथ महाराजांनी एक ओवी लिहिली, विसरला विभांडक बापू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्प. हे सगळं विसरला तो, आपल्या बापाला विसरून गेला, ब्रह्मचर्य कृत संपन्न विसरला, तपाचा खटा टोपू, स्त्रियेनु रूपू नाचत तसे. इतकं दिवस तपश्चर्या केली, त्याला विसरून गेला, आणि त्या विभांडक बापाला विसरून गेला. आता हे जे लव्ह मॅरेज करणारे मुलं आहेत ना, हे असेच आहेत महाराज. एवढं ते आईबाप त्यांना पालन करतात, हे सगळं करतात, आणि कॉलेजमध्ये गेले कुठंतरी त्यांचं प्रेम होतं. हाँ फिर क्या करना है, बोले तेरे पप्पा, बोले पप्पा को मारो गोली, चलो बोले कहीं दूर, हो काय चल दरिया में, काहीतरी आहे. अशा प्रकारचे ते निघून जातात. तसं झालं नाही यांचं शृंगी मुलीचं. विसरले विभांडक मुलीला, सगळ्यांना विसरले. म्हणजे असा हा जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जो सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाबा. बाकीच्या सध्या सोडून अखंड भजन करणारे नारद मुनी, तुम्ही नाही बरं, अखंड भजन करणारे नारद मुनी, त्यांनी एकदा हिमालयाजवळ तपश्चर्या केली, आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्रानं पाठवलं अप्सरेला, आणि ते काही भंग झाली नाही तपश्चर्या. त्यांना काय वाटायला लागलं की आपण कामाला जिंकलं, असं नारदांना वाटायला लागलं. आणि मग माणसाला जर एखादी गोष्टीची काही असा अहंकार आला ना, ते 2-4 लोकांना सांगितल्याशिवाय राहत. मग ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं मी कामाला जिंकलो, भगवान महादेवाला सांगितलं असाशी तपश्चर्या करायला बसलो होतो, अप्सरा आल्या, त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा. भगवान महादेवाने सांगितलं, म्हणले नारद मुनी मला सांगितलं ते सांगितलं, पण विष्णू परमात्म्याकडे जर विषय निघाला तरी सांगू, ते तुम्हाला विचारतील कुठे गेले होते, इतके दिवस काय चाललं होतं, तरी सांगू नका बरं. इतकं बरजून सांगितलं त्याने भगवान महादेव, हा विषयच काढू नका म्हणले त्यांच्याजवळ. गेले ते विष्णू परमात्मा, मनातला अहंकार जात नाही ना. आणि मग सांगितलं की आम्ही कामाला जिंकलो. विष्णू परमात्मा गालातल्या गालात हसले, आणि त्यात सोपा आहेत रामायणामध्ये. म्हणजे अहो तुम्हाला काम कसा काय छळ करील हो महाराज, तुम्ही की करई मनोभव पीरा, असा सुंदर सोपा आहे. ब्रह्मचर्य व्रत रतमती धीरा, तुम
मही की करई मनोभव पीरा। ब्रह्मचर्य व्रत रतमती धीरा। तुम्ही ब्रह्मचारी आहात, धैर्यवान आहात, तुम्हाला काम कसं काय त्रास देणार आहे? तुम्ही काही सामान्य आहे का? तुम्ही तपस्वी आहात. विष्णू परमात्म्यानं पंप पूर्ण फुल करून टाकला, फुगा एकदम टम करून टाकला. तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्हाला कसं काय असं होऊ शकतं? आणि मग मनातल्या मनात लक्षात आलं की यांना अहंकार झालेला आहे की मी कामाला जिंकलं. यांचा अहंकार एकदा काढल्याशिवाय हे ठिकाणीवर येणार नाही. मग नारद मुनी चालले होते, म्हणजे मला सगळ्याकडून वाहवा मिळाली. ब्रह्मदेव वाहवा म्हणले, महादेव वाहदेव म्हणले, विष्णू परमात्म्याने माझी पाठ थोपटली. हो, अशा प्रकारे चालले होते. विष्णू परमात्म्यानं मध्यंतरी एक मायावी नगर निर्माण केलं. त्याच्यामध्ये एक मोठं त्या ठिकाणी राजा, त्याची एक उपवर कन्या विश्वमोहिनी, अत्यंत सुंदर अशा प्रकारची कन्या. त्या राजानं नारद महर्षीचं स्वागत केलं, अर्घ्यपाघ्य ऐकानं पूजन केलं, नारद महर्षीला बसवलेलं आहे आणि त्या कन्येला समोर आणलं. जेव्हा नारद महर्षीनं पाहिलं महाराज, तसेच नारद महर्षीचे हाल झाले. आणि मग कन्येचे काही गुण वगैरे सांगितले, पण मनात एकच, जप तप कछुन होई तेही काला, हे विधी मिलही कवन विधी भाला. रामायणामध्ये असं वर्णन आले. त्यांचं जप जपाच्या जागेवर, जप नाही, तप नाही, काही नाही. आता ही मला कधी मिळेल, हिच्याशी माझं लग्न कधी होईल, एवढाच एक विचार. म्हणून रामचरित मानस, जप तप कछुन होई तेही काला, हे विधी मिलही कवन विधी भाला. खाण्यापिच्यात चित्त नाही. काही खायला लागलं तर त्यांना कोणी चिडवायचे, अहो तुम्हाला काय खायचं हे कळत नाही, पगला आहे समजाने से. पागल झाले, काही कळायला तयार नाही. म्हणजे नारद महर्षी तुम्ही जरा सटकले का काय? तुम्हाला काही कळायला तयार नाही, काय खायचं काय नाही, असं त्यांची सुदबुद हरून गेली. हे विधी मिलही कवन विधी भाला, असं ते सगळं मग त्या स्वयंवरामध्ये झालं. तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे कसं काय ती मुलगी मला वरेल, आता माझ्याकडे तेवढे सौंदर्य नाही आहे, कारण सुंदरता लागते ना. कोणी मुलगी कोणाच्या गळ्यात कशी हार झाली. मग विष्णू परमात्म्याला पुन्हा बोलवलं, म्हणजे मला सुंदर का, कारण मला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुलीशी लग्न माझं झालंच पाहिजे. कधी आम्ही तुम्हाला काही त्रास दिला का आजपर्यंत? सांगा ना. नाही ना. म्हणले महाराज तुम्ही कधी काही मागणार येत नाही, एवढं काम करा. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचं सौंदर्य द्या, की मला पाहिल्याबरोबर तिनं काय करायला पाहिजे, गळ्यात माळ घालायला पाहिजे. अशा प्रकारचं ते मागितलं आणि भगवंतानी सांगितलं काही हरकत नाही, देऊन टाकू. पण भगवंतानी सौंदर्य सगळं दिलं, पण फक्त चेहरा एकदम डुकरासारखा चेहरा. पण स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्याशिवाय दिसत नाही ना, पण ते नुसतं अंगाकडे पाहिजे. ते एकदम सुंदर होतं चेहरा. काही मन बसले त्या याच्यामध्ये, ज्या जिथं स्वयंवर होतं, सगळे राजेच आले होते मोठे मोठे, आणि त्याच मुलीच्या हातामध्ये ते हार. ते नारद महर्षीची तडफड चालू, आपल्या गळ्यात हार पडेल, आपल्या गळ्यात हार. मुलींनी तिकडं पाहिलं पण नाही, का ते चेहराच बरोबर नव्हता ना. ते शेवटी विष्णू परमात्मा आले, त्यांच्या गळ्यात तो हार घातला. मोठी कथा आहे, असू द्या. पण नव्हे वैराग्य सोपारे, जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाप. वैराग्य म्हणजे विषयापासून मनाला खेचणं एवढं सोपं नाही. तैसे विषयांचे घर इंद्रिया असं वर्णन आलेलं म्हणा. हो, की किती कठीण गोष्ट आहे ते. विठ्ठल विठ्ठल. काही त्याच्यासाठी दृष्टांत दिलेले ज्ञानोबारायाने, की किती अवघड गोष्ट आहे वैराग्य, फार अवघड गोष्ट आहे.
2-3 दृष्टांत. पै सारसाय विघडता होय ओहावणी वत्स काढिता ना भनंग दौडिता भाण्यावरुनी माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैशे विषयांचे घर इंद्रिया निगता साचार युगांत होय ते वीर विराग साहती. विषयापासून इंद्रियाला खेचण्याकरता जसं प्रलय काळामध्ये किती भयंकर घटना घडतात इतकं भयंकर असतं ते गोष्ट. म्हणून वैराग्य एवढं सोपं नाही. युगांत म्हणजे प्रलय काळ. युगांत होय ते वीर विराग साहती. इतके काही काही कष्ट असतात त्याच्यामध्ये. विषयापासून इंद्रियाला खेचताना काही थोडेसे दृष्टांत दिलेत माऊलीनं की सारस आई विघडता, सारस पक्ष्यांचा रात्री वियोग असतो नरमादीचा, एकमेकाला ते आवाज देत राहतात या झाडावरून त्या झाडावर, पण भेट होत नाही. पण माऊलीला तो दृष्टांत कमी पडला. रात्री भेट नाही झाली तर दिवसा होईल. म्हणून ओहावणी वत्स काढिता, जसं गाईनं पाना सोडलेला आहे, दूध वासरू पित आहे, लगेच वासराला ओढलं, त्या वासराला किती दुःख होतं, तितकं दुःख त्या इंद्रियापासून, त्या इंद्रियाचे विषय जे आहेत त्याच्यापासून मनाला खेचण्याकरता इतकं दुःख होतं. भनंग दौडिता भाण्यावरून 7 दिवसाच्या उपाशी माणसाला ताटावरून उठून देणं, त्याला किती दुःख होत असेल. माये पुढे बाळक काळ नेता एकुलते एक, वयाच्या शेवटी झालेलं लेकरू जर मेलं तर त्या आईला किती दुःख होतं. आणि शेवटी सांगतात होय का उदक तुटता मिना, म्हणजे त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जीवजिती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे, इतकं कठीण गोष्ट आहे. तसं या मनाची जी धाव आहे हे पंचविषयाकडे धाव आहे आणि त्याला आखळायचं आणि ते वैराग्यानं आखळायचं. म्हणून नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. तुकोबाराय म्हणतात नुसत्या बडबडीच्या वैराग्याला आम्ही वैराग्य मानत नाही. असं नुसतं म्हणणारे आम्ही असं करून आम्ही तसं करू, असे बोलणारे पुष्कळ आहे. पण त्या वैराग्याला काय म्हणते, क्षणिक वैराग्य. त्याचे वैराग्याचे जे प्रकार आहे, स्मशानी वैराग्य, स्मशान वाट्यात म्हसन वाट्यात माणसाला वैराग्य निर्माण होतं. काही खरं नाही माणसाचं, पाण्याचं बुडबुड आहे, काय संसाराची हाव काही कामाची नाही, काय नेलं राव ह्या माणसानं, हे उगाच आपलं माझं माझं कबाड ओझ हेट असं बोला. आणि नुसतं त्याची टवकी फुटली, शामराव जरा चुना येतो माझ्याकडे, काय नुसती तंबाखू राहिली ना, लगेच तंबाखू काढायची, शामरावकडे चुना तयार. ते शामराव तंबाखू नाही खात, असं प्रकार लगेच तंबाखू सुरू. बरं नुसतं तंबाखू खाता खाता चोळतात माणूस मोठा होता राव, बुंदी तर करावंच लागल. तुमचं काय म्हणणं आहे? ते काय आहे, जरा त्याचे पोरं जरा चिकट आहेत ना, ते घरासमोर कार्यक्रम करतील, आपण त्यांना कार्यालय घ्यायला अशा प्रकारे चांगला मोठा कार्यक्रम करावा लागेल. कशाचं आलं त्याला स्मशानी वैराग्य म्हणतात, प्रसूती वैराग्य.
म्हणजे स्त्रियांना होणार वैराग्य, त्याला प्रसूती वैराग्य म्हणतात. त्या काळात सहन होत नाही, असं वाटतं नको रे बाबा लेकर. आता तरी हम दो हमारे दो, आधी तर खंडीवर पेंट येतं, त्याला प्रसूती वैराग्य म्हणतात. तात्पुरतं होणारं वैराग्य त्याला प्रसूती वैराग्य, क्षणिक वैराग्य. सुग्रीवाला क्षणिक वैराग्य झालं होतं. सुग्रीवसुद्धा प्रभू रामचंद्राला म्हणला असं वाटतं तुमचे पाय सोडून कुठे जाऊ नये, बस काय राहिलेलं आयुष्य असेल हे तुमच्या चरणारविंदी अर्पण. प्रभू रामचंद्राने सांगितलं 4 महिने मला कुठं काही करायचंच नाही, मी या प्रवर्षण पर्वतावर राहणार आहे, तोपर्यंत आपलं राज्यकारभार पहा. आणि सुग्रीव 4 महिन्यामध्ये 100% रामाला विसरला. त्या धुंदीमध्ये राज्याची धुंदी आणि रोज खायला बुंदी. अरे माकडं नाही खात मला, वानर बुंदी नाही खात, पण अशा प्रकारचे हे सगळं त्याच्यात विसरून गेला देवाला. क्षणिक वैराग्य, असं वैराग्य नाही महाराज. हे जे विवेकासहित वैराग्याचे बळ जे आहे ना, ते काही साधी गोष्ट नाही. नव्हे वैराग्य सोपारे नमद बोलटा न वाटे खरे. प्रत्येक गोष्टीमध्ये भक्ती करणाऱ्याला सुद्धा वैराग्य लागतं महाराज. तुम्ही बघा भक्तीच्या बाबतीमध्ये आपण यथावज गोपिका नाम म्हणतो. गोपिकांची भक्ती काय आहे? सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. भगवंतावर किती प्रेम करावं, कशी भक्ती करावी हे गोपिकांना विचारा तुम्ही. पण त्या गोपिकाकडे वैराग्य होतं. ते म्हणतात नित्यानंदा पुढे आनंद तो विषय सुख बाई बापुढे ते येथे नसरेचे वैकुंठ सदन. शेषशायी त्रिकुट भुवन नेघो मनोनी या त्यागी परोते. नेघो मनोनी या त्यागी परोते. नेघो मनोनी या त्यागी. बघा यांच्याकडे सुद्धा त्याग आहे. काय त्याग आहे? अरे या भगवंताच्या आनंदापुढे हे सगळं तुच्छ आहे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण. विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. येथे नसरेची वैकुंठ सदन. शेषशायी त्रिकुट भुवन स्वर्ग भोगतेही न लगती असार. क्षणे होती जाती क्षणेची नैश्वर. येथे हरिसंगे क्रीडो निरंतर. सर्वई सुखाचे हा जोडला गर. नेघो म्हणून या त्यागी ती परोते. म्हणजे भक्ती मार्गामध्ये सुद्धा काय पाहिजे? वैराग्य. वैराग्य म्हणजे त्याग. संत मीराबाई आहे, भक्त आहे, केवढा त्याग होता. राजघराण्यातल्या त्या कन्या आहेत, राजघराण्यातल्या कन्या आहेत, पण त्यांनी पायामध्ये घुंगरू बांधलं आणि त्याग केला सगळं. हे जी में तो गोविंद रागुण गास्या है माँ. राणा जी रूठे तो मारो काई करो. राणा जी रूठे तो मारो काई करूँ. राणा जी रूठे तो माने देश निकासी. हरी जी रूठ्या कठे दास्या हे माँ. राणा जी रूठे तो मारो काई. राणा जी रूठे तो मारो काई. आता ही मारवाडी भाषा आहे, पुन्हा त्याच्यात थोडी प्युअर मारवाडी आहे. म्हणजे प्युअर हे काय आलं हा ना, मिक्स होते ना कधी कधी. जिकडं राहिलं तिकडं थोडेफार मिक्स होऊन जातात शब्द. इकडं थोडी मोगलाई आले. मारवाडकडचे लोक वेगळीच भाषा बोलतात, मारवाडीच बोलतात, पण त्यांची भाषा वेगळी. इकडं आता थोडी मराठी, पुन्हा जास्त मराठीमध्ये राहून राहून त्याच्यात पुन्हा मराठीचे शब्द घुसळले जातात, असं होऊन जातं.
ती मीराबाई म्हणते की एजी में तो गोविंद रागुन गास्या है माय, रानाजी रूठे तो मारो काही कर. हा रानाजी म्हणजे मीराबाईचं जसं बालपणामध्ये पती ते मेले होते, ते भोजराज जे ना त्यांचं लवकर निधन झालं. त्या रानाजी म्हणजे हा त्यांचा दीर होता, सिसोद्या, त्याला सिसोद्या म्हणतात तिकडे दीराला. तर त्याला वाईट वाटायचं, ही एकटा असं झालं म्हणेन, पुन्हा ही भजन काय करते, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पायात घुंगरू घालणं, भजन करणं, कृष्णमूर्तीजवळ बसून राहणं तासन तास, डोळ्यामध्ये प्रेमाश्रू येणं. मै गिरधर की गिरधर मेरा, दुनिया बोले बोल रामा, दुनिया बोले बोल, अशी ती समर्पित झाली होती. म्हणजे सगळ्या वैभवाचा याचा त्याग केला होता, वैभवाचा सगळा त्याग केला होता महाराज. अशा प्रकारची ही मीरा. म्हणजे त्या लोक काय म्हणतात याच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. विठ्ठल राम नाम की जांज चलाशा, जांज म्हणजे जहाज, ती भाषा आहे. राम नाम की जांज चलाशा, भव सागर तीर जाशा हो माय, रानाजी रूठे तो मारो काही कर. यजिबे तो गोविंद रागुन गाशाये माय, रानाजी रूठे तो मारो काही. अखंड भगवंताचं नामचिंतन, चरण धोय चरणामृत पेशा, अशा प्रकारचं भगवंताचं चरणामृत, ध्यानामृत, नामामृत या सगळ्यापुढे ते प्राप्त झालेलं जे वैभव होतं ते काडी मोल वाटत होतं, तुच्छ. म्हणून भक्तीमध्ये सुद्धा काय आहे, वैराग्य. ज्ञानयोग म्हणजे ज्ञान संपादन करायचं असेल तर सर्वसंग परित्याग करून गुरुग्रही जावं लागतं. अगोदर पाऊल उचलायचं तर सुरुवातीला काय आहे, बोहणीलाच वैराग्य लागतं. ज्ञान काही कुठेही मिळतं का, काही कोणत्या बाजारात मिळतं का. आता हे आळंदी संस्थेमध्ये विद्यार्थी जातात ज्ञान संपादन करायला, घरदाराचा त्याग करावा लागतो, आपल्या रोजच्या सवयी त्या सगळ्या मोडाव्या लागतात. पहाटे 4 वाजता उठवतात ते, उठायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं. खरंच सांगा, पहाटे उठा वाटतं का माणसाला? लहान लेकराला उठा वाटत नाही, वयोवृद्ध माणसाला झोपा कमी झालेल्या असतात, ते का असे कवा बी उठून बसते. 3 वाजतात, झाली झोप, लावा बिडी. कवा बी रात्री बेरात्री बिड्या वळीत बसते आपली. लहान लेकराला झोपा जास्त असतात, झोपा खूप असतात लहान लेकराला. पण तिथे विद्यार्थ्याला काय महाराज असं मारतात, लाती मारू मारू उठवतात. होत त्यागच आहे तो, त्याग. त्यावेळेला त्यांना ते मिळतं. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पाठ करणं वगैरे. आत्ता एक पण कीर्तनाच्या अगोदर मी एक क्लिप बघितली, ते मोबाईलमध्ये ती क्लिप होती. परमपूज्य प्रातस्मरणीय मोठे माऊली, कदम माऊली, मोठे माऊली, त्यांचं ते मी बघितलं महाराज. ते छोटे माऊली ना, ते सांगत होते त्यांच्याबद्दल. म्हणले यांच्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, निळोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत, सगळे ग्रंथ पाठ आहेत, सगळे ग्रंथ पाठ आहे. आणि ते असे नुसते असे हात जोडून उभे होते. ते त्यांचा चेहरा पाहिला, मला प्रत्यक्ष पांडुरंग दिसायला लागले ते. आत्ता कीर्तनालयाच्या अगोदर मी बघितलं. मला सांगा, गाथा पाठ, तुकाराम महाराजाचा गाथा पाठ, असे लोक गप्पा हाणते काही काही लोक. मला एक जण सांगितलं, म्हणले मी त्यांचं कीर्तन ऐकलं होतं, काय अभ्यास राहू त्यांचा पुरा गाथा पाठ. मी म्हणलं कोणाचा गाथा आहे? ते मला काय माहिती कोणाचा. असं वाटलं याच्या कंबरड्यात लाथ आला. गाथा म्हणले, तुम्हाला जोक वाटलं का गाथा म्हणजे? हो, 4092 अभंग आहेत त्याच्या गाथ्याचे. निळोबाराचे एवढे अभंग आहे, किती मोठ्या मोठ्या गवळणी आहेत. एक गवळण मग पाठ होत नाही लवकर. झाली 1-2 गवळीन पाठ झालं, याच्यातलं कडवं त्याच्यात, त्याच्यातलं कडवं याच्यात.
ध्यानातच राहत नाही. महाराज ध्यानात राहाय करता काय करायला पाहिजे हो? मी म्हणलं बदाम खायचे. मग महिनाभर खाल्ले. म्हणलं काही फरक पडला का? काय फरक पडला? काय झालं? काही नाही, बदाम कमी झाले म्हणे, बाकी काही झालं नाही म्हणे. बस विठाला विठाला. एवढं सोपं नाही. म्हणून असे जे महात्मा पुरुष आहेत, चरणी ठेविजे माथा याची भले, किती त्याग असेल त्यांच्या ठिकाणी, किती त्यांनी कसं कसं ते केलं असेल. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, गाथा, निरोबरांचा गाथा, भगवद्गीता सगळंच पाठ. बरं ते काही असं नाही नुसतं बोलण्याच्या गोष्टी नाहीत. प्रातस्मरणीय आदरणीय सांदीपनी महाराज, त्यांच्या मुखातून मी एकदा ऐकलं होतं बरं का. ते म्हणले होते, आम्हाला जर एखादं अभंगातलं कडवं आठवलं नाही, समजा आता पुढे अभंग घ्यायचा असला तर हे 5 कडव्याचा अभंग आहे, 3रं कडवं ध्यानात येईना, मग ते कुठं असेल बुवा अभंग, तर आम्ही काय गाथा वगैरे बघत नाही म्हणे. आम्ही डायरेक्ट त्याला फोन लावतो, त्यांना माऊलीला फोन लावतो, बुवा आम्हाला हा अभंग घ्यायचा आहे, 3रं कडवं आठवत नाही. ते त्या अभंगाचा नंबर सांगतात आणि ते 3रं कडवं सांगतात. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टिरकापे. बोलताना नुसतं वाटतं महाराज, पण प्रत्यक्ष करायला गेलं ना, मग माणसाला कळतं काय असतं ते. मग माणसाला कळतं की ही काय गोष्ट आहे म्हणून. प्रत्यक्षात गप्पा मारायला कोई माणसं मारतात. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला फाडलं. आणि हे पवाडे करणारे जे लोक आहेत ना, हे असे उड्या मारू मारू खंजिरी वाजू वाजू पवाडे करते, पण तेच थरथर कापते असे बोलताना. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते प्रत्यक्ष आपल्यावर घेऊन बघा की आपली हिंमत होईल का. नुसतं समोर आलं तर माणसाची फाटून जाते. त्या गोष्टी नुसत्या आल्या तर हे काय तुम्हाला महाराज हे काय लावलं, अभंगात आहे म्हणून सांगतो तुम्हाला, त्याच्यात ते शब्द आहेत म्हणून त्याचा तसाच अर्थ आहे तसा. हे प्रमाण पण आहेत त्याला. ज्यावेळेला कंस आहे ना, कंस, त्याला ती धरारा बसला होता कृष्ण भगवंताचा. जेविता बोलता शेजे सिचू निजे, आला आला मज मारावया, नाशिल हा आता दैत्याचे ते बंड, फाटली शे गांड तेव्हा त्याची, असं तिथं लिहिलेलं आहे. आणि यालाच म्हणतात करणी करता तिरका. तेच आहे. कंसाला तसं झालं. रावण एवढ्या डेंग्या मारीत होता ना, पण जेव्हा सेतू बांधला आणि सगळं सैन्य पलीकडे गेलं तर आरबळून उठलं होतं ते. असं फापरे, जलनिधी, तोयनिधी, नुसतं समुद्राचे त्यांनी 10-12 नाव घेतले. फापरे, सेतू बांधला, सेतू बांधला. त्याची सुद्धा काय झाली होती, नुसतं ऐकूनच अभंगात आहे ते. मी थोडं तुम्हाला सांगू. पहिलं कडवं म्हणा. अवग्रहात टाळी म्हणतात. म्हणजे हे पाणी जे दिलं ना मला, नेमकं बोलायचं टायम दिलं. कधी कधी काही लोक जे टाळ्या वाजवतात ना, म्हणजे अवग्रहात जिथं नाही वाजवायचे तिथं वाजवायचं, त्याला अवग्रहात टाळी म्हणतात. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टिरकापे. तुकोबाराय म्हणतात बोलायला गप्पा आपल्याला पुष्कळ वाढतात. छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाला फाडलं. नुसता असा हात करा बोलताना, पण जा तुम्ही वाघाजवळ. वाघाजवळ लावून एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला?
कुत्र्याला भिवू राहिलो आपण. 8 दिवसापासून कुत्र्याला भिवू राहिलो. ते घरात मांजर यायची ना, तर ते त्या बाईने सांगितलं त्या नोकराला, ते मांजराला हाकेल, मांजराला हाकल इथून. ते म्हणलं, बाई तुम्ही मला असे एवढे साधे सुधे कामं नका सांगत जाऊ. मला वाघ बी हाणायचं, वाघ फाडायचं, वाघाला हाकून लावायचं हे सांगायला पाहिजे हो. मला म्हणले मांजर हाण. आणि मग एक दिवस ते मालक होता, त्याच्याबरोबर तो पुढं रानात गेला. अचानकच वाघ आला. ते मालक बिंदास राहिला, त्याला त्यांनी सांगितलंच होतं ना मला वाघ मारायला सांगा म्हणून. म्हणजे आता अलीकडे तुला चान्स. म्हणजे वाघ आलेलं आहे, ते आता डरकाळी फोडायच्या अंदाजात ते मारबर त्याला. तो म्हणला मी मांजरीलाच भेट होतो, वाघ कुठून फाडू. असे नुसते बोलायला काय. बोलता वाटे सोपे. नुसतं बोलायला सोपं आहे, पण करणी करता टिरकापे. म्हणून ज्ञान मार्गामध्ये सुद्धा फार खडतर मार्ग आहे तो सुद्धा. तिथं सुद्धा वैराग्याची गरज आहे. अष्टांग योगामध्ये अगोदरच वैराग्य लागतं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नातिस्थितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. एकांत स्थळी जायचं, तिथं जास्त कटकट नको. हे सगळं घरादाराचा त्याग करून जावं लागतं. ते त्यागाशिवाय थोडंच. आता तुम्ही कीर्तनाचा आनंद घ्यायला लागले, तुम्ही त्याग केला थोडा का होईना, तुम्ही थोडा का होईना त्याग केला. आता तुम्ही फराळ करून आले असताल का आता जाऊन करणार करून आले ना. मग काही लोक फराळ करून आले तर झोप येते, म्हणजे झोपाचा त्याग. आता ह्या महिला मंडळी ह्या सिरियल पाहिल्याशिवाय येत नाही. पण हे एकादशीची सिरियल जाऊन द्या भाऊ, उद्या घेऊ कोणाला विचारून. म्हणजे त्यागच आहे ना तो, एक प्रकारचा त्यागच आहे ना. काही त्याग केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही आनंद. थोडा आहे तो त्याग, एवढं लगे वर्णन करायला की नाही आहे. थोडा आहे पण ते आहेच ना त्याग. हो, त्याग केल्याशिवाय गोष्टी मिळत नाही. म्हणजे अष्टांग योगामध्ये खूप त्याग लागतो. खाण्यापिण्याचा त्याग करावा लागतो, फार युक्त आहार करावा लागतो. उगे काहीतरी खावं लागतं, ते बी कंदमूळ फळं वगैरे असे थोडं फळं खावं लागतं. आणि जो जास्त कमी खाईल त्याला जमत नाही योग. तो म्हणताल मग आम्ही टोपलंभर खाऊ आणि मग आसनं करू. ते फक्त निद्रासन. जास्त खाल्ल्यानं तुम्हाला फक्त एकच आसन करता येईल, बस झोपून राहा. पण जर तुम्हाला खास आसनं करायचे असतील तर त्याला कमी खावं लागतं, फार कमी खावं लागतं. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. मन मारावं लागतं, म्हणजे त्यागच आहे ना. माणसाचं मनाची धाव बाहेर आहे, त्याला काही खावं वाटतं. कितीतरी लोक एकादशी बळजबरीने करते. आता आमच्या घरात चालत आलेली आहे, पण महाराज मला एकादशी दिवशी रात्री असं भगभगत होतं. आमचा एक मित्र आहे, त्यांनी आषाढी एकादशीला असं वंजळ भरून 4 बाऱ्या साबुदाणा खाल्लं, म्हणजे ती हुसळ 4 बाऱ्या. आणि पुन्हा मला झोपातच म्हणतो महाराज मला भगभगच होऊ राहिलं. म्हणलं मला खाय आता काही शिल्लक राहिलं नाही मला खायचं. एवढं सगळं माणसाच्या मनामध्ये कठीण गोष्ट आहे ती. खाण्यापिण्यावर कंट्रोल करणं योग मार्गामध्ये, आणि सगळ्या आळ्यापिळ्या देणं, एवढं शरीर संतुलित ठेवणं एवढं सोपं आहे का. जे रामदेव बाबा करतात ते काही तुम्हाला गंमत वाटली का काय. ते फार तयारीचे येते. त्यांचं एक दिवस पण तसा जात नाही, सतत येते रोज उठून. आपण तर 1-2 दिवस फिरलो की पुन्हा स्थगित, 2-4 दिवस झालं की पुन्हा गॅप देतो. असे आपले फिरणे हिरणे. काही माणसं जानेवारी महिना लागला इतक्या हुरपानं फिरते, 5 जानेवारीपर्यंत फिरतात. आणि 5 जानेवारीच्या मध्ये जर कोणी एखादा 3 जानेवारी जर कोण भेटायला लागला तर त्याला फिरायचं महत्त्व सांगतो. हा फिरायला पाहिजे. अरे शरीर म्हणलं का माणसाने काळजी घ्यायला पाहिजे. सकाळी 1 घंटाभर फिरायलाच पाहिजे, पण फक्त त्याला 4 जानेवारी तर भेटायचं, नंतर नाही भेटायचं. 5 जानेवारी पण त्याच्यानंतर नाही भेटायचं. अशा प्रकारची ही स्थिती आहे.
म्हणून त्यांनी जे केले ते फार कठीण गोष्ट आहे. अष्टांग योग साधनेमध्ये त्याग, भक्तियोगात त्याग, कर्मयोगात सुद्धा त्याग लागतो. महाराज जनक राजाचं एवढं मोठं राज्य होतं, कर्मयोग होता, पण त्यांनी जे काही असेल नसेल ते सगळं उपकार करता होते, परोपकारासाठी जीवन होतं. ते स्वतःचं राज्य समजत नव्हते. म्हणजे कर्मयोगामध्ये सुद्धा त्याग लागतो. मला सांगा, एखादा ग्रहस्थी माणूस आहे, तो आपल्याकडे असलेल्या शक्ती जर दुसऱ्याला देऊ लागला तर त्याचा आदर असतो. आदर असतो म्हणजे त्यागात त्याला आदर आहे. एखादा जर मनुष्य माझ्याकडे हे गोष्ट आहे बाबा तुम्ही घेऊन जा, हे आमचं काम, हे काम तुमचं आडलेलं करून घ्या, असं जर बोललं किती चांगलं वाटेल. एखादी महिला जर म्हणली व हे माझ्या कुरड्या पापड्या तुम्ही घेऊन जा, मी अजून दुसऱ्याकडे, तर माणसाला किती गोड लागतं. म्हणजे त्यागामध्ये, संसारामध्ये, कर्मयोगात सुद्धा त्याग लागतो. कर्मयोगात सुद्धा काय लागतो? त्याग लागतो. तर त्याचा आदर आहे. म्हणजे त्यागाचा विषय हा सगळीकडे आहे. म्हणून आजचा हा जो विषय आहे ना, तो काय आहे? वैराग्य. हा सगळीकडे लागतो. जिथे वैराग्य आहे तिथे आनंद आहे. म्हणून आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते. जितकं तुमचं त्यागी जीवन आहे तितकं तुम्हाला सुख आहे. त्यागात शांतिरनंतरम विठोबा रघुनाथ, जय विठोबा रघुनाथ, जय विठोबा रघुनाथ. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिरकापे, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तूची एकसूसी, तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. या ठिकाणी वैराग्य म्हणजे ग्रासोग्रासी, विष खाण्यासारखं कठीण आहे. विष खावे ग्रासोग्रासी, म्हणून त्याला धैर्यमंडपी ओळवी गळा असं महाराज झालं. वैराग्य गरळा धैर्य ओढवी गळा, ज्ञानाचा सोहळा पाहिजेत अशी गोवी आहे बघा 18व्या अध्यायामध्ये, की त्याला खूप धैर्य लागतं. धैर्यरूपी भगवान महादेव लागतात ते प्राशन करण्याकरता. ते वैराग्य म्हणजे सामान्य गोष्ट नाही, त्यागच, सगळ्या गोष्टीचा त्याग. दधीची मुनी आहेत, परोपकारासाठी त्यांनी आपलं शरीर देऊन टाकलं. हे नुसतं ऐकायला बरं आहे, प्रत्यक्षात किती कठीण गोष्ट आहे. दिलं की नाही दधीची मुनी? मग ते असं कोणी आपल्याला मागितलं तर आपण जवळच्या गोष्टी देत नाही राहू. नुसतं समोर हापसा असलं तर कोणी म्हणलं घेऊ का बादलीवर पाणी, घ्या ना तुम्ही तर खर्च केला आहे. काल परवा इथं एक बाई, मी रस्त्याने चाललो होतो, ते कोणते 2-3 फुलं तोडले. तुम्ही झाडं आणलं होतं का इथं लावायला? उठले सुटले फुलं तोडून राहिले. ती बाई म्हणली तुम्ही देवालाच वाहणार आहे, मी देवालाच वाहणार आहे. काय झालं? 2-3 फुलं घेतले ते. काय झालं? जास्त बडबड करू नको. म्हणजे दारात असलेले फुलं हे आपल्याला देता येईल, द्यायची आपली इच्छा नाही. जास्त काय सांगा, आम्हाला नेहमी अनुभव येतो. असं समजा 50-50च्या 100-100च्या काही 10-10च्या नोटा असल्या, अशा काही नव्या राहतात, काही जुन्या राहतात. आम्ही जर म्हणलो 150 रुपये झाले तर त्याच्यातल्या जुन्या नोटा काढून, काही नव्याचे काय 10-5 वाढून येणार आहे का? तुमच्याकडे 250च्या नोटा आहे, एक कोरी नोट चांगली आहे, तर मग कोरीचे काही 60 रुपये येणार आहे तुम्हाला? कोरी द्या ना, आत्ता नका देऊ, मग कधी आहे ना, पण कोरी द्या ना. पण ते सुद्धा माणसाला देव वाटत.
असं पाहत नाही आपण. ते माणसाला चांगल्या नोटासुद्धा द्यावं वाटत, तेवढा खाकाना चांगल्या गोष्टी द्यावं वाटत नाही. कोणी भीक मागायला आले तर उरलं सुरलं कसं बी त्याला द्यायचं, त्याचं बी पोट आहे, त्याच्यात बी देव आहे. तुम्ही खाता ते त्याला द्या ना, काही कामाचं नाही काही नाही, असे काही लोक आहेत. काही लोक असे म्हणत राहते, जांभळं लईच आंबट हे राव द्या मार झालं उली तिने. म्हणजे असे काहीतरी लोक करत राहतात, असे करत राहतात. म्हणजे हे जी गोष्ट ही काही सामान्य नाही आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की त्याग हा फार मोठा महत्त्वाचा आहे. ते वैराग्य आपल्या जीवनामध्ये धारण करणं म्हणजे विष ग्रासोग्रासी विष खायचं आहे. धन्य तोची एकशोशी तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवे. जो खरा वैराग्यशील आहे ना त्याचे पाय माझ्या हृदयामध्ये आहेत. जसं संत गोरोबा काका आहे. संत गोरोबाकांचं चरित्र महाराज किती दिव्य आहे. याला म्हणायचं वैराग्य. इतकं भक्तीमध्ये धुंद होते की चिखल तुडवताना मूल आलेलं माहीत नाही, मूल आलेलं पायाखाली. नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, चिखली आले रक्त मांस रक्त मांस रक्त मांस. नाही देह शुद्धी मूल तुडविले. काय भक्ती असेल महाराज की आपलं पोटचं लेकरू पायाखाली चिखलात तोडू राहिलंय, त्याचं मरण पालं, सगळं रक्तबंबाळ झालं, मेलं ते पोरगं, हे सुद्धा भान. आणि त्या बायकोला काय वाटलं असेल, कवळं पोरगं, काय वाटलं असेल त्या मातेला. हंबरडा फोडला तिनं. त्यावेळेला गोरोबा काका म्हणायला लागले, अरे मला नामस्मरणामध्ये भान नाही राहिलं रे, मी काही जाणून बुजून केलं नाही. असंच आहे म्हणले, तुम्ही येडे झाले म्हणले. हो, तुमच्या इठ्यामध्ये तुम्ही हे लागले ना ते विठ्ठलाला बोलायला, तुमचा इठ्या असं तसं. जेव्हा देवाला बोलायला लागले त्यांनी हातामध्ये दांडकं घेतलं महाराज. म्हणजे मला काय बोलायचं ते बोल, पण विठ्ठलाला बोलशील तर बघ. आणि मारणार तेवढं सांगितलं, मला जर हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. एवढा शब्द उच्चारायचं, दांडकं फेकून दिलं. मग काय वैराग्य. तिथून पुढं त्या स्त्रीच्या शरीराला स्पर्शसुद्धा केला. हे नुसतं बोलता वाटे सोपे, करणे करता टिर कापे, एवढं सोपं नाही. वर्ष 2 वर्ष निघून गेले, तिच्या लक्षात आलं पांडुरंगाची शपथ हे मोडणार नाही आणि हे चांगले आहेत, यांच्याकडून नजर चुकीनं घडलेली घटना आहे, माझं नशीब असेल काही, असं तिच्या लक्षात आलं. आणि मग तिनं त्याची छोटी बहीण आहे, आई वडिलाला सांगितलं हिला देऊन टाका म्हणले, आपला वंश पुन्हा चालू राहील. मग त्यालाही माहिती होतं की हे चांगले आहेत गोरोबा काका, हे असे काही आताच्या जावयासारखे नाही, उगा कशाचा त्रास द्यायचा, हे आनंद ते आनंद, अमुक आनंद तमुक आनंद. काही जावईलाही बेकार आहेत, घटना अशा घडत राहतात. पण तसे हे गोरोबा काका नव्हते. म्हणून त्यांनी त्या बापाने दुसरी छोटी कन्या देऊन टाकली, पुन्हा लग्न केलं. पुन्हा निघता याला काय बुद्धी सुचली काय म्हणले, काका तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पहिलेला जसं सांभाळलं तसं हिला सांभाळ. घातली शपथ. मग आता पहिले जर सांभाळ म्हणजे आलंच नाही. पुन्हा तिच्याशी कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही, काही नाही, काही. वर्षभर निघून गेलं, काय करावं. शेवटी रात्रीच्या वेळेला गोबो काका झोपलेले होते आणि दोन्हीकडून 2 पत्नी झोपलेल्या होत्या. त्यांनी दोघींनी ठरवलं आणि त्या गोरोबा काकाचे हात आपल्या अंगावर घेतले. असे त्यांना जाग आली आणि म्हणले, बाबा तुम्ही कोणाच्या आज्ञेनं त्यांना स्पर्श केला, म्हणून हात कापून टाकले. हात कापून टाकले. बोलता हो, आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. हात तोडणं एवढं सोपी गोष्ट नाही. हात तोडून टाकले महाराज, काम बंद झालं सगळं. कारण ते काम हाताचंच होतं ना, मडके घडणं अमुक, काम बंद झालं, व्यवहार बंद झाला, पोट कसं भरणार. पांडुरंगाला काळजी. पांडुरंग गडबडून गेले महाराज. निघाले ना, रुक्मिणीबाई म्हणलं कुणकट, तुम्ही तर कुठं जायचं मला विचाराशिवाय जात नाही, तुम्ही कुणकट निघाले.
म्हणले मला गडबड आहे, म्हणले माझ्या भक्ताला आता उपासमार येऊन जाईल, मला तिथं काम करावं लागलं. कुठं म्हणले गोरोबा कुंभारकडे, तेर ढोकेला जायचं आहे. म्हणले मला पण यायचं तुमच्याबरोबर. म्हणले मग तुला कुंभारीन व्हावं लागेल, काही सांगा पण मला तुमच्याबरोबर यायचं. झालं कुंभारीन. मग ते कुंकू वगैरे असतं ना, प्रत्येक समाजामध्ये कुंकू लावण्याची पद्धत असते. हे सगळं झालं. मला रुक्मिणी कुंभार झाल्या आणि भगवान कुंभार झाले. तेर ढोकीला आले. म्हणजे अहो इथं गोरोबा काका कुठं राहतात? लोक म्हणले जिकडून रामकृष्ण हरी ऐकू येतं तिकडं गोरोबा काकाचं घर. लोकांनाही पक्क माहीत होतं दुसऱ्या गल्लीला रामकृष्ण हरी नाही आहे. हो, अशा प्रकारे तिथे गेले. गोरोबा काकांना सांगितलं आम्ही आलेलो आहेत, आम्हाला जरा सध्या काम पाहिजे होतं. म्हणले कोण आहेत? म्हणजे आम्ही कुंभार दिसन. हे सगळं चिन्हच होतं ना, कुंभार आहे. म्हणले मला मडके बिडके चांगले घडता येतात, माती तुडीता येते. काय घेताल मजुरी? मजुरी काही नाही म्हणले, आपलं खाऊन पिऊन राहू, बाकी काही नको, आम्हाला काही तेवढी आशा नाही. गोरोबा काकाला आनंद झाला. वाह, चांगला मिळालं. मग जेव्हा महाराज स्वतः भगवान माती तुडवत आहेत, मडके तयार करतात, बाजारात अशी विक्रीला ठेवलं, कोणी गिऱ्हाईक आलं असं वाजून पाहिजे. ते वाजून हातात घेतलं, वाजवलं का असं धरून फेकून द्यायचं. कुठं फेकलं तर फुटलं तर पैसे द्यायचे नाही. आता मला सांगा, या बाबाचं मडकं कधी पडेल? याने बनवलेलं मडकं कधी फुटणार? सगळ्या गाव चर्चा झाली. म्हणजे कोण आहे महाराज त्यांच्याकडे नोकरीला कामाला म्हणे, ते मडके असे फेकू देतो तरी फुटत नाही. फेकून देतो, कोणाला म्हणतो लाता घाला त्याच्यावर, याच्या नैनम छिंदन ते शस्त्रांनी, असाच विषय होता तो. काहीच नाही होत म्हणजे त्या मडक्याला. असे कडे पाणी तर एवढं थंडगार. याच्या बाबाच्या मनात आलं हे सगळं अख्खं या आपल्या मृग लागायच्या आधीच गार करून टाकलं ना आपल्याला. याला गार करणं लय अवघड आहे का? आधीच आपल्याला गार केलं. थंडगार पाणी, याला म्हणतं माठ. खूप विक्री वाढली, खूप विक्री वाढली. आणि भगवान काही घेत नव्हतं, सगळं गोरोबा काकांचं काम केलं. ही गोरोबा काकांचा महिमा आहे. हा इतका महिमा आहे महाराज गोरोबा काकांचा. म्हणून वैराग्य एवढं सोपं नाही. अनेक संतांच्या जीवनामध्ये हे वैराग्याच्या अनेक कथा आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य बघा तुम्ही, एवढं सोपं आहे का? सर्वसंग परित्याग करून भामचंद्र डोंगर, भांडारा डोंगर, घोरड्या डोंगर, कुठेही बी जायचं आणि भगवंताचं भजन करायचं. कुठली चिंता नाही, काही नाही, काही नाही. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा मा. संत नामदेव महाराजांचं वैराग्य एवढं सगळं त्या भागवताकडून परिसानं सगळं मिळालं होतं, फेकून दिलं. असं भेटलेलं कोणी फेकून देत असतं का? सांगा बरं. परिसच फेकून दिला. हे दुसरं कोणी असतं तर ठेवा. अजून काही लोखंड विकून घेऊन, नवा लोखंड ते गाड्या घेऊन काही घेऊ, अजून काही सोनं करून घेऊन मग देऊ. असे लालची लोक नाही. साधू संतांच्या ठिकाणी फार वैराग्य असतं महाराज. जळोजी माळोजी नावाचे संत आहेत, समोर त्यांच्या धन ठेवलेलं त्यांनी उचलून फेकून दिलं, त्याला हात पण नाही लावलं, असं राग टाकली त्याच्यावरून उचलून फेकून दिलं. हे वैराग्य. अनेक संतांच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, मग त्यांच्याकडचं जे वैराग्य आहे ते इतकं सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. पूर्ण अभंगाचं सार एवढं आहे की जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याग नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मसुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. नुसत्या परमार्थामध्ये गप्पा चालत नसतात. नुसत्या पारमार्थिक गप्पा करणं, त्याग काहीच नाही, कवडीचाही त्याग नाही. आणि मग काय होणार? सगळ्या प्रकारचे भोग आपण भोगत राहू, सगळं चाललेलं आहे. नुसतं आपलं करणूक म्हणून घंटा अर्धा घंटा नुसतं करायचं तसं नाही आहे. त्यागाची भूमिका ठेवा तर तुम्हाला ब्रह्मानंद काय तो कळेल. असा या सगळ्या अभंगाचा काय आहे, गोषवारा आहे, अर्थ आहे. म्हणून महाराजांची एक एक दिव्य अशा प्रकारचे अभंग आहे. आपलं त्या ठिकाणी अधिकार असो नसो, पण जसं सूर्याची आरती करावी तसं तुकोबाराच्या अशा ह्या दिव्य अभंगाची आपण आरती केलेली आहे. आणि या माध्यमातून माझ्याही लक्षात येतं काय काय दिव्य अभंग आहेत. आणि तुम्हालाही कळतं तुकोबाराच्या गाथ्यामध्ये किती किती दिव्य अभंग आहेत. अशा प्रकारचे या अभंगाची आपण यथामती सेवा केलेली आहे. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून
माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, कोणाकडं काही द्वादशी वगैरे आहे का? नाही ना. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित्वासे प्रभू तुमचे निकेले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जीव उरले पायी. पण पुढच्या एकादशीला आमच्या ज्ञानेश्वराचं कीर्तन होईल. एक एकादशी आहे आणि ती एवढ्यासाठी आहे किंवा सातत्यानं ग्रंथाचं अवलोकन होतं. एक प्रकारचा धाक असतो आपल्याला कीर्तन करायचं म्हणलं तर. आणि कीर्तन करणं एवढं काही सोपं नसतं. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. आता इतक्या वर्षापासून मी कीर्तन करतो तरी ग्रंथाचं अवलोकन करावं लागतं. महाराजांचा काय सिद्धांत आहे, महाराजांचं काय मनोगत आहे, हे सगळे भाव अभंगातले बघावे लागतात. आणि योगायोगानं ज्ञानेश्वराकडं ते पुण्य आलं, ते सुकृत आलं तर ते उत्तरोत्तर सेवा घडवलं. पण एका एकादशीला माझ्या अशा प्रकारे हे चाललेलं सत्र आहे. आणि पुढे मग आता चातुर्मास्य पण जवळ येऊ लागलेलं आहे. त्यावेळेला आपला राहिलेला 17वा आणि 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा तो सुद्धा आपण करू, आहे की नाही. प्रभू तुमचे निकेले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जीव उरले पायिक पण. विठ्ठल जय जय.